जय हरी. एकादश स्कंध भाग 91. 5व्या अध्यायात नाथ महाराज सांगतात, आपली वासना तृप्त व्हावी म्हणून जारण मारणासारख्या अत्यंत हीन मार्गानं प्रयोग करून जे लोक धडपड करतात ते आत्मघातकी समजावे. असे अनेक लोक नाना प्रकारची हिंसात्मक दुष्टकर्मे करतात. त्यांचं फळ त्यांना केव्हा तरी भोगावं लागतंच. अहो, नाथांच्या काळी उच्चवर्णीय लोकांमध्ये देखील जादूटोणा आणि जारण मारणाचे भयंकर आणि अमंगल प्रकार उघडपणे चालू होते. त्याचा कडक निषेध नाथांनी इथे केला आहे. दुष्ट लोक अतिगर्वानं खरं वेदविधान काय आहे ते समजून घेत नाहीत. आपणच काय ते शहाणे असं समजून अविधीनं ते पशूचा घात करतात. जारण मरणादी वाईट प्रयोग केल्यानं सगळे भोग प्राप्त होतात अशा खोट्या विश्वासानं ते उगीच पशु मारतात. अशी माणसं मेल्यावर फार वाईट गतीस जातात. परमात्मा सगळ्यांच्या शरीरात अंतर्यामी रूपानं राहतो म्हणून जे लोक दुसऱ्याचा द्वेष करतात ते आपल्याच हृदयस्थाचा द्वेष करतात असं होतं. दुसऱ्याचा घात करणारे लोक शेवटी स्वतःचाच घात करतात आणि सकुटुंब अधोगतीला जातात, नरकात पडतात. ज्ञानी माणसं स्वतः तरून जातात, अज्ञानी माणसं संतांना शरण जातात आणि त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवून वागल्यानं तरून जातात. पण धड अज्ञानी नव्हेत आणि सज्ञानी नव्हेत अशा माणसांना ज्ञानाचा नुसता अभिमान मात्र असतो. त्यांचं मन देहसुखात गुंतून पडतं. ते आत्मघातकी ठरतात. पैसा मिळवण्यासाठी आणि वासना तृप्तीसाठी जे लोक जारणमारण करतात ते उच्चवर्णीय असले तरी त्या कर्मांनी त्यांचा आत्मघातच होतो. बसलेली फांदी मागच्या बाजूनं जो आपण स्वतः तोडतो तो त्या फांदीसकट खाली पडतोच ना. त्याचप्रमाणे काम्यकर्माच्या नादानं माणूस अधपात करून घेतो. अत्यंत कामी, अतिशय संतापी, क्रूरकर्मी आणि अशांत हे लोक आपला घात आणि अकल्याण करून घेतात. अज्ञानालाच ज्ञान म्हणणारे, काम्यकर्मांनी फसलेले, मोठ्या मोहानं कवटाळलेले आणि गर्व आणि दंभ यांनी बांधलेले जे लोक असतात त्यांच्या सद्बुद्धीला म्हणजे भगवंताकडे नेणाऱ्या बुद्धीला काळ सर्प गिळून टाकतो. गर्वादी ज्वरबाधेमुळं त्यांच्या जिभेला गोड असलेलं कडू लागतं. विषासारखी मारक असणारी देहसुख ते मोठ्या आनंदानं सेवन करतात. देहालाच आप्त मानून अज्ञानी लोक नाना प्रकारचे उपाय रचून द्रव्य संग्रह करतात. मृत्यूशी टक्कर देत देत श्रीमंत लोक द्रव्य मिळवतात. तसंच घर, दार, बायका, मुलं, हे चीज वस्तू अशा अनेक वस्तूंचा संग्रह करतात. पण मेल्यावर कष्टानं मिळवलेलं हे सारे भोगविलास सोडावे लागतात आणि त्या अभिमानी लोकांना अंधतमस नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं. अज्ञानानं भरलेल्या त्या अंधारात मोहरूप रात्रीचा काळोख दाटतो. अंधाराचे डोळे आंधळे होतात आणि सूर्य देखील त्या अंधाराला प्रकाशित करू शकत नाही. त्या ठिकाणी जीवाची गाढ मूढ अवस्था असते. सुषुप्तीला तिथे झोप लागते आणि आळसाचं अंग आळसून जातं. तिथे निंदा आणि क्रोध दोघंही घर बांधून कायमची वस्ती करून बसतात. खोल डोहात पडलेला दगड जसा कधीच बाहेर पडू शकत नाही तसंच भगवंताला विनमुख असलेले अभिमानी लोक तिथून कधीच बाहेर पडू शकत नाहीत. भगवंताच्या भजनात संतोष न वाटणारे आणि ज्ञानाचा गर्व वाहणारे अभिमानी लोक या अधोगत नरकामध्ये अत्यंत दुःखानं तडफडत राहतात. अभक्तांची ही अशी दशा होते. त्यांची दशा सांगण्यापेक्षा मौन बरं. त्यांच्या दोषांचा उच्चार करणं नको. जर करावा लागला तर वाणीला प्रायश्चित्य देण्यास भगवंताचंच नाम घ्यावं लागणार. आता बघा, संस्कृतीच्या चढ उतारामध्ये समाजातील जीवन पद्धतीत भिन्न भिन्न आचार
हे निर्माण झाले. एखाद्या काळात श्रद्धेला महत्त्व येतं तर दुसऱ्या काळात भावनेला महत्त्व येतं. आणि आता सध्याच्या काळात विचाराला किंवा चिकित्सेला अत्यंत महत्त्व आलेलं आहे. अर्थात श्रद्धाप्रधान काळामध्ये अध्यात्म साधनाचं स्वरूप आणि विचारप्रधान काळामध्ये आढळणारं साधनेचं स्वरूप थोडं थोडं भिन्न राहणार यात शंकाच नाही. सध्याच्या काळी चिंतनाला फार महत्त्व आहे. चिंतनामध्ये मनुष्य लवकर विशेषाकडून सामान्याकडे जातो. सामान्याला नाम असं म्हणतात. म्हणून नामस्मरण, नामसंकीर्तन किंवा नामजप हाच सध्याचा युगधर्म असं संत सांगतात. कृत, त्रेता आणि द्वापार या तीनही युगात नाना वर्णांनी, नाना रूपांनी, नाना नामांनी आणि नाना उपचारांनी भक्त भगवंताचं पूजन करतात. आता गंमत बघा. केशव हे खरं भगवंताचं नाव. क हा ब्रह्मदेव, श हा शंकर आणि व हा विष्णू. वस्तुतः केशव निर्गुण असून तिघांचा पूर्ण प्रकाशक आहे. त्याला अर्धमात्रा म्हणतात. सगळ्यांच्या आत बाहेर एकपणानं व्यापून असल्यानं तो व्याप्याशिवाय व्यापक आहे. म्हणजे तो व्यक्ताव्यक्ताच्या पलीकडे आहे. युगपरत्वे तो परमात्मा भिन्न नामरूप धारण करतो. म्हणून भक्त लोक नाना प्रकारच्या भजनविधींनी त्याची पूजा करतात. आता आपण एकेका युगामध्ये भगवंताचं नाव कसं होतं, रूप कसं होतं आणि त्या युगामध्ये साधना कशी केली जात होती त्याचा थोडक्यात विचार करूया. कृतयुगामध्ये भगवंताचं रूप कसं होतं? गौरवर्ण, जटाधारी, चतुर्भुज, वल्कल नेसलेला, हातात दंड कमंडलू, मृगचर्म, यज्ञोपवीत, हाती रुद्राक्षमाला आणि कडक ब्रह्मचारी होता. त्यावेळेस लोक सदा शांत, निर्वैर, समदृष्टी आणि परस्पर भिन्न असे होते. त्यावेळी साधना कशी केली जायची? तर साधनांमध्ये तपानं भगवंताची उपासना केली जायची. आणि तपाचं मुख्य लक्षण शमदम संपूर्ण साधून भगवंताचं भजन. कृतयुगामध्ये भगवंताची 10 नावं अशी होती: हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, योगेश्वर, अमल, ईश्वर, पुरुष, अव्यक्त, परमात्मा. त्या काळचे थोर भक्त या नामांचा पाठ उच्च स्वरानं करत त्यानं त्यांचं संसार भय नाश पावायचं. आता त्रेतायुगामध्ये भगवंताचं रूप, भगवंताची नामं, भगवंताचं जी साधना करायला पाहिजे ती लोक कोणती साधना करत होते ते बघूया. त्रेतायुगामध्ये भगवंताचं रूप कसं होतं? पुरुषोत्तमाचं यज्ञमूर्ती स्वरूप, रंग अग्नीच्या ज्वालेसारखा लाल भडक, पिंगट केस, 4 हात, त्रिगुणांची 3 पदरी मेखला, हातात शुक, श्रुवा इत्यादी यज्ञपात्र, 3 वेदांचं ऐक्य म्हणून मूर्तीचा घाटही तसाच. भगवंत सर्व देवस्वरूप, 3 वेदांनी त्याचं भजन लोक करत होते. आणि लोक वेद वचनावर परमश्रद्धा, धर्मावर निष्ठा ठेवणारे आणि धार्मिक वृत्तीचे. त्या काळामध्ये म्हणजे त्रेतायुगामध्ये भगवंताची 8 प्रकारची नावं घेतली जायची: विष्णू, यज्ञ, पृष्णिगर्भ, सर्वदेव, उरुक्रम आणि वृषाकपी, जयंत आणि उरुगाय. त्यानंतर द्वापारयुग. यामध्ये भगवंताचं स्वरूप कसं होतं? तर मेघासारखी नीलकांती, जवसाच्या फुलासारखे हातपाय, पितांबर नेसलेला, श्रीवत्स चिन्ह असलेला, शंख, चक्र, गदा, पद्म घेतलेला, वैदिक आणि तांत्रिक मिश्रपूजा, चंद्रासारखं शुभ्र छत्र आणि रत्नखचित चामर. हे सगळे राजोपचार अर्पण करून भक्त भक्तिभावानं भगवंताला पूजायचे. या द्वापारयुगामध्ये भगवंताची नावं वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, नारायण, सुरेंद्र, विश्वरूप,
विश्वेश्वर, श्रीधर, पुरुषोत्तम, सर्वभूतात्मन या नामांनी प्रसन्न होऊन भगवान वैकुंठ सोडून कीर्तनाच्या ठिकाणी धावत येत होतं. आता कलियुगामध्ये भगवंताचं रूप श्रीकृष्ण. इंद्रनील मण्याची दैदिप्यमान कांती, सगळे अवयव रेखलेले, मुरली, शृंग हे सगळे घेतलेले, 4 पूजा, आता 4 हातांचा आणि त्यामध्ये शंखचक्रादी, मागे नंद सनंद असे सेवक सशस्त्र उभे असलेले. पूजा ही म्हणजेच कीर्तनाची फार आवड. कीर्तन हीच मोठी पूजा. कीर्तनामुळे नारद अत्यंत प्रिय. नामसंकीर्तनानं प्रल्हाद रक्षीला गेला, गजेंद्र तारला, नीच गणिका वैकुंठाला नेली आणि अजामेळ पवित्र केला. आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. जय हरी.